ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माणिकराव कुकाटे यांचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं पथक रात्री थेट लीलावती रुग्णालयात पोहोचलं। डॉक्टर कुलदीप देवरे यांचा जबाब नोंदवला। कुकाटेंवरील उपचाराची माहिती घेतली। रात्री 1:30 वाजता पोलिसांचं पथक लीलावतीतून बाहेर पडलं। माणिकराव कुकाटे यांची आज अँजिओग्राफी केली जाणार। अँजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर अटकेसंदर्भात पोलीस निर्णय घेणार। लीलावती रुग्णालयात कुकाटेंवरती शस्त्रक्रिया पार पडणार। माणिकराव कुकाटे यांच्या याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक कोर्टाकडून कुकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। हायकोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लागले लक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांनी कुकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला। मुख्यमंत्र्यांनी कुकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला। सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कुकाटेंवर अटकेची कारवाई होणार। कुकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवार यांचे ट्विट। कायदे नियम सर्वोच्च स्थानी, ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी। पक्षाच्या भूमिकेनुसार राजीनामा स्वीकारला, अशी देखील माहिती। माणिकराव कुकाटे यांचे बंधू विजय कुकाटेंचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू। विजय कुकाटे यांच्या अटकेच्या स्थगितीसाठी हायकोर्टात अद्याप अर्ज दाखल नाही, सूत्रांची माहिती। माणिकराव कुकाटेंसह बंधू विजय कुकाटेंविरोधात अटक वॉरंट। कुकाटेंचा पदभार काढून घेतला। मुख्यमंत्र्यांचं कौतुक करते। सत्तेतील लोकांना वेगळा आणि विरोधातील लोकांना वेगळा न्याय सुरू आहे, सुप्रिया सुळेंची टीका। कुकाटे प्रकरण सुरू असताना मुंडे शहांची भेट हा योगायोग, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंनी शहांच्या भेटीसाठी आधीच वेळ मागितलेला। काल संध्याकाळी माझं धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं झालंय, तटकरेंची माहिती। धनंजय मुंडेंच्या पुनर्वापसीला सुप्रिया सुळेंचा विरोध, सूत्रांची माहिती। मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेतलं तर बीडमध्ये सुळे उपोषण करणार, सुळेंचा सरकारला इशारा, अशी सूत्रांची माहिती। कोणत्या विषयावरती उपोषण करायचं हे पवार कुटुंबाला समजत नाही। तुमच्या पक्षात असताना धनंजय मुंडे चांगले होते, आता वाईट झाले। धनंजय मुंडेंविरोधातील सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवरून रावसाहेब दानवे यांची ही टीका। भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ते नेत्यांना 40 कलमी कार्यक्रम। भाजपचं 3 दिवस घर चलो अभियान। 122 सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं 150 जागांवर एकमत, तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। महायुतीच्या BMCवरील बैठकीत विनिंग फॉर्म्युलावर चर्चा। कोणत्या वॉर्डमध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो, त्यानुसार प्राधान्यक्रम आता दिला जाणार। मुंबईमधील जागा वाटप 2017च्या सूत्रानुसार नको, शिंदेच्या शिवसेनेचं मत असल्याची सूत्रांची माहिती। बंडखोरी झालेल्या ठिकाणी भाजपनं दावा केला, अशी देखील माहिती समोर। महायुतीच्या बैठकीतली इनसाईड बातमी। शिवसेना शिंदे गटाने पुणे महापालिकेत 60 जागांचा प्रस्ताव ठेवला, अशी सूत्रांची माहिती। तर शिवसेनेचे आधीच 10 नगरसेवक असलेल्या जागांवर शिवसेनेचा दावा। राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या आणि भाजपचा पराभव झालेल्या जागांवरही शिवसेनेने दावा केला। 40 ठिकाणी नगरसेवक निवडून येण्याचाही विश्वास। नवाब मलिकांच्या राष्ट्रवादीशी आमचा संबंध नाही, नवाब मलिक सोडून दुसऱ्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकल्यास राष्ट्रवादीचं स्वागत। अमित साटम यांच्याकडून हे स्पष्ट। महायुतीत कसं लढता येईल याचा विचार सुरू। मलिकांशिवाय चर्चा करायची असेल तर मी करेन। पुणे, पिंपरी चिंचवड वगळता इतर पालिकेच्या जागांसाठी चर्चा करणार, तटकरेंची स्वतः माहिती। ठाकरेंची सेना आणि मनसे युतीची घोषणा पुढच्या आठवड्यात, सूत्रांची माहिती। दोन्हीकडच्या नेत्यांची BMC संदर्भात अंतिम बैठक। युतीची घोषणा कशी करायची यावर बैठकीत चर्चा। येत्या 2 दिवसात दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची बैठक होणार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंचे 10,000 कोटींचे बजेट। राऊतांचा दावा, प्रत्येक उमेदवाराला शिंदे 10 कोटी देणार। नगरसेवक फोडण्यासाठी आधी 5 कोटी दिले, आता लढवण्यासाठी 10 कोटी देणार, असा राऊतांचा दावा। उद्धव ठाकरे राऊत एकनाथ शिंदेंना घाबरले, केवळ आरोप करणं हा एकमेव मार्ग त्यांच्याकडे राहिला। खासदार नरेश मस्केंची ठाकरेंसह राऊतांवरती टीका। मी मुख्यमंत्री झाल्यावर काही जणांना पोटदुखी झाली होती, पोटदुखी झाल्यानं त्यांच्यासाठी आपला दवाखाना सुरू केला, तरी त्यांना काही फरक पडला नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवरती हा निशाणा। काँग्रेसच्या मतावर आतापर्यंत ठाकरे सेना निवडून येत होती। खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरे सेनेवर टीका। UBTचा फायदा होत नव्हता म्हणून काँग्रेसने साथ सोडली, श्रीकांत शिंदे यांचीही टीका। पालिका निवडणुकीसाठी शिंदे सेनेकडून समन्वयकांची नियुक्ती। खासदार नरेश मस्केंवर ठाणेबरोबर नवी मुंबईची जबाबदारी। KDMC खासदार श्रीकांत शिंदेंकडे, मीरा भाईंदरचा भार प्रताप सरनाईक यांच्याकडे असेल। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाचा एकला चलोरे, तर गेल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या 6 जागांसह अन्य कोणत्या जागा जिंकता येतील याची सध्या चाचपणी। यावर्षी जास्त जागा जिंकू, अबू आझमी यांना विश्वास। हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ मैदानात। वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार। उत्तर भारतीय आणि हिंदू मते मिळवण्यासाठी भाजपचा हा प्लॅन। कोणाशी युती, कोणाला उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा निर्णय 25 डिसेंबरला होणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राज्य निवड मंडळाची 25 डिसेंबरला मुंबईमध्ये बैठक पार पडणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज। मतदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृतीचं काम नेमून दिलेली समिती करणार। पथनाट्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत संवाद या योजना राबवल्या जाणार। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज।
31 प्रभागांसाठी 1583 मतदान केंद्रांची सुविधा. केडीएमसीच्या अंतिम मतदार यादीमध्ये 82,000 दुबार नावं. संभाजीनगर महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचे निर्देश. पुढील काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची सुट्टी मंजूर होणार नाही असे आयुक्तांचे निर्देश. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आचारसंहितेचा भंग. निवडणुकीची घोषणा होताच सचिव कार्यालयामध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी प्रक्रियेसाठी सोमवारी रात्रभर लगबग. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:15 पर्यंत काम सुरू. महानगरपालिकेतील सूत्रांचीही माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा पुढील आठवड्यामध्ये प्रसिद्ध होणार. काही दिवसांपूर्वी भाजपने मुंबईकरांचे प्रश्न आणि मतं मागवली, त्यानुसार जाहीरनामा तयार केला जाईल. ठाकरे ब्रँडवरून भाजपने पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचलं. मुंबई भाजपचे एक्सपोस्ट. मुंबई असो की महाराष्ट्र, ब्रँड फक्त छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणत भाजपने ठाकरेंना डिवचलं. ही निवडणूक ठाकरेंसाठी शेवटची. या निवडणुकीनंतर कार्यकर्ते ठाकरेंसोबत नसणार. रावसाहेब दानवेंचा उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा. राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक. सर्व महापालिका हद्दीतील पदाधिकारी आणि नेत्यांना बैठकीसाठी बोलावलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का यावर होणार चर्चा. आज पुण्यात शरद पवार यांच्या पक्षाची देखील प्रदेशाध्यक्ष शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बैठक. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पुरोगामी विचारांसोबत कायम राहणार. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास बाहेर पडणार. प्रशांत जगताप यांची ही प्रतिक्रिया समोर. पवारांच्या राष्ट्रवादीच्या राहुल कलाटेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा. मात्र प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपच्या इच्छुकांच्या कलाटेंच्या पक्षप्रवेशाला विरोध. कलाटेंना पक्षात घेतलं तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ, कार्यकर्त्यांचा इशारा. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत युतीबाबत अद्याप भाजप आणि शिवसेना यांच्यात बैठक नाही. शिंदे सेनेकडून 50 ते 60 जागांची भाजपला मागणी, तर भाजप पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा आग्रह. वरिष्ठ नेत्यांकडून महायुतीचे संकेत. ठाण्यात जिथे शक्य असेल तिथे युती करणार आणि नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू. कुठलीही कटुता न ठेवता निवडणुकांना सामोरे जाणार. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचंही वक्तव्य समोर. महायुती विरोधात बोलल्यास शिस्तभंगाची कारवाई होईल. ठाण्यामध्ये शिवसेनेसोबत युती न कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरून शहराध्यक्ष संदीप लेलेंचा इशारा. युतीसाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय झालाय. कार्यकर्त्यांनी यामध्ये बोलू नये. संदीप लेले यांचीही प्रतिक्रिया समोर. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको. युती केल्यास भाजपचं नुकसान होईल. भाजप पदाधिकाऱ्यांची ही मागणी समोर. सांगली महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा. महायुतीत सन्मानाची वागणूक न मिळाल्यास निवडणूक स्वबळावर लढू. भाजपला इशारा. आज अजित पवार यांच्या उपस्थितीत मिरजेतील आजी माजी नगरसेवक आणि 2 माजी महापौरांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार. जालना महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची पहिली बैठक संपन्न. दोन्ही पक्षांकडून 16 प्रभागांमधील महत्वाच्या जागांबाबत चर्चा झाल्याची भाजप नेते कैलास गोरंट्याल यांची ही माहिती समोर. अमरावती महानगरपालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती. अमरावती महानगरपालिकेची निवडणूक मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार. संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर होईल. भाजप आमदार संजय केनेकर यांची ही प्रतिक्रिया. तर महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची देखील इच्छा. केनेकरांचे हे वक्तव्य समोर. एखाद्याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा फैसला अंतिम. त्यावर न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात मंत्रिमंडळाचा हा मोठा निर्णय समोर. जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून आचारसंहितेचं पालन करण्याच्या देखील करण्यात आल्या सूचना. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक प्रमुखांची घोषणा. आमदार सचिन कल्याण शेट्टींची महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून नियुक्ती जाहीर. सोलापूर महापालिका भाजप स्वबळावर लढवण्याच्या तयारीत. आमदार अमित गोरखे यांच्या आईविरोधात माझी पत्नी उभी राहणार असल्याची केवळ चर्चा. घरातून कुणाला उमेदवारी द्यायची याविषयी दादांसोबत चर्चा केली जाईल. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचीही प्रतिक्रिया समोर. नागपूर पालिकेच्या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी समाजाच्या राणी ढवळेंनी भाजपकडे नगरसेवक पदाची उमेदवारी मागितली. राणी ढवळेंनी भाजप कार्यालयामध्ये उपस्थित राहून मुलाखत दिली. केडीएमसी निवडणूक. ठाकरेंची शिवसेना एकत्र, मनसे आणि एकत्र लढवणार. ठाकरे गटाच्या आमदार वरुण सरदेसाई यांची माहिती. सरदेसाई यांनी मनसे नेते राजू पाटील यांची देखील भेट घेतली. कल्याण डोंबिवली या ठिकाणी आपल्याकडे एक से बढ़कर एक खेळाडू. श्रीकांत शिंदेची टीम ऑलराऊंडर. एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचीच टीम जिंकणार. एकनाथ शिंदे यांच्याकडून विश्वास व्यक्त. कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का, तर महिला मनसे शहर अध्यक्ष कसुरी देसाई आणि पदाधिकारी कौस्तुभ देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा हा प्रवेश. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर अध्यक्ष असलेले संजोग वाघेरे यांचा राजीनामा. संजोग वाघेरे 1-2 दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश. इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये प्रवेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार. माजी नगरसेवक विनायक पांडेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये 2,33,000 वाढलेल्या महिला मतदार ठरणार गेम चेंजर. 2017च्या तुलनेत यंदा 3,89,720 मतदार वाढले. 1,55,712 पुरुष मतदार वाढले.
मुखेडमध्ये 63 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर तर 108 कोटींच्या भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव प्रलंबित. निवडणूक संपली की 15 दिवसांमध्ये मान्यता दिली जाणार. नांदेडमधील सभेत फडणवीसांचं हे आश्वासन समोर. जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. महाराष्ट्रात आता 50 लाख लखपती दिदी करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. फलटणमधील सभेतून फडणवीसांचं हे वक्तव्य. 2029 आणि 2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहणार. पदं येतील जातील पण ती जागा कायम राहत नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे सूचक वक्तव्य समोर. अजित पवारांचं शिक्षण कमी, अनपढ माणसं जबाबदारीच्या पदावरती गेल्यावर अशीच वक्तव्य करतात. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची ही टीका. तर एका घरातील 5 जण पीएचडी करत असतील तर प्रॉब्लेम नेमका काय? अजित पवार यांच्या वक्तव्यावरून हाकेंचा सवाल. अहिल्यानगरमध्ये अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखेंमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. तर नगरमध्ये घोडा कोणताही असो पण त्याची लगाम विखेंच्या हाती असते. सत्तारांची प्रतिक्रिया. अब्दुल सत्तार म्हणजे मुलुक मैदानी तोफ. राधाकृष्ण विखे पाटलांचं हे वक्तव्य समोर. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जय पाटलांचा नोटांचा बंडल मोजतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल. व्हिडिओची TV9 मराठी पुष्टी करत नाही. अपक्ष उमेदवार मोहसिन पठाण यांची निवडणूक आयोगात तक्रार. संबंधित व्हिडिओ मॉफ केलेला. जय पाटील यांची ही प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करून त्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची सुट्टी मंजूर होणार नाही. आयुक्तांचे हे निर्देश. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख भाजप कार्यालयात. संभाजीनगर महापालिका निवडणुकीबाबत होणार चर्चा. रायगडच्या उरणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द. महेंद्र तोरबे यांच्या मनमानी आणि एकतर्फी कारभाराला कंटाळून हा निर्णय घेतल्याचा आरोप. हॉटेल तेजयश प्रकाश शिंदेच्या मालकीचं सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं. सुषमा अंधारेंचा दावा. अंधारेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेच्या राजीनाम्याचाही पुनरुच्चार. निवडणुकांआधी सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न. सुषमा अंधारेंच्या आरोपांनंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. 48 तासांमध्ये माफी मागा नाहीतर कारवाईला सामोरे जा. देसाईंचा सुषमा अंधारे यांना हा इशारा. सुषमा अंधारेंना माझा संपूर्ण पाठिंबा. सातारा ड्रग्ज प्रकरणी अंजली दमाने यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्रात कुणीही ड्रग्ज विकत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. दमाने यांचीही मागणी. सुषमा अंधारेंच्या आरोपांना महत्त्व देण्याची गरज नाही. निवडणुकीच्या तोंडावर असे आरोप होतात. विजय शिवतारे यांचीही प्रतिक्रिया समोर. साताऱ्याच्या सावरीमधील ड्रग्ज प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. ड्रग्ज प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंनी आरोप केलेल्या प्रकाश शिंदेंचं स्पष्टीकरण. राजकीय द्वेषातून आपलं नाव या प्रकरणात गोवलं जात आहे. आरोप करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार. प्रकाश शिंदे यांचा हा इशारा. सातारा ड्रग्ज प्रकरणावर अंधारेंच्या पत्रकार परिषदेनंतर पाचगणीमध्ये तिसरा छापा. मुंबई पोलिसांची कारवाई दरम्यानचा व्हिडिओ देखील आला समोर. तुळजापूरमध्ये अवैध काम करणाऱ्यांना राजकीय संरक्षण दिलं जातं. नाव न घेता खासदार ओमराजे निंबाळकरांचा राणा पाटलांवर आरोप. ड्रग्ज हद्दपार करण्यासाठी आमदारानं लक्षवेधी मांडली नाही. ओमराजेंची ही प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेल प्रकरणावरून दानवेंचं ट्विट. जिथून फाईल फिरल्या त्याच कार्यालयाचे अधिकारी चौकशी करणार. ही कसली हाय पॉवर कमिटी? अंबादास दानवे यांचा हा सवाल. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणातील आरोपी पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी. शिवडी कोर्टामध्ये हजर गेल्यानंतर पुन्हा कोठडीमध्ये रवानगी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष मोकुका न्यायालयामध्ये सुनावणी. आरोपींवर दोष निश्चिती संदर्भात न्यायालयाच्या निर्णयाची शक्यता. नाशिकच्या तपोवन परिसरातील 1800 झाडं तोडण्यावर स्थगिती. पूर्व परवानगीशिवाय एकही झाड तोडलं जाणार नाही. मुंबई हायकोर्टाचे निर्देश. पुढील 4 महिन्यांमध्ये मेट्रो 14चं काम सुरू करणार. अंबरनाथ बदलापूर या शहरांमध्ये जास्तीत जास्त फायद्यासाठी सरकारचं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे आश्वासन. जळगावमधील गौतम बैसाने सोसायटीमध्ये होणाऱ्या नोकर भरतीला स्थगिती देण्याची आमदार चंद्रकांत पाटलांची मागणी. चंद्रकांत पाटलांनी जिल्हा उपनिबंधकांना स्थगिती देण्याच्या मागणीसाठी धारेवर धरलं. सोसायटीमधील सभासदांच्या नातेवाईकांची भरती केली जात असल्याचाही आरोप. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे MS सोनल यांना पदोन्नती. रेवती मोहिते मेघालय हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती. MS सोनल झारखंड हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या 2 वकिलांवरती गुन्हा दाखल. आंदेकरच्या नातवाच्या घरी झडती घेत असताना सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा. पोलिसांकडून 2 पिस्तुलांसह चांदीचे दागिने, रोकड आणि कागदपत्रही जप्त. मुंबईमधील बाईक टॅक्सी प्रवासी सुरक्षेचा प्रश्न. ऐरणीवरती रॅपिडो, ओला, उबरवरती 36 गुन्हे नोंद. नियमांची पायमल्ली होत असल्यानं कंपन्यांवर कारवाई. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ही माहिती. शिक्षण. दक्षिण आणि मध्य मुंबईमधील उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. इमारतींच्या पुनर्विकासासाठी 51% भाडेकरूंची संमती पुरेशी ठरणार. न्यायालयाकडून म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी पुढे नेण्यास परवानगी. मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा 17 जानेवारीला. राज्यपाल सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असणार. 1.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी तर 577 संशोधकांना PhD पदवी बहाल केली जाईल. शिर्डीमध्ये साई भक्तांना सुवर्ण खिडकीतून साईबाबांचे मुखदर्शन घेता येईल. दुबईमधील साई भक्तांना खिडकीस 4ही बाजूने आकर्षक नक्षीकाम आणि सोन्याचा मुलामा असलेली सुंदर फ्रेम अर्पण केली. या खिडकीमधून साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीचं दर्शनही घेता येणार. पंढरपूरमधील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज होत असल्याचा अहवाल. पुरातत्व विभागानं झीज होत असल्याचा अहवाल मंदिर समितीकडे दिला. विधी न्याय विभागाच्या परवानगीनंतर मूर्तीवरती वज्रलेपही लावला जाणार.
हवेची गुणवत्ता तपासणी यंत्र बसवा तर बांधकाम प्रकल्पांना पुणे पालिकेचे आदेश. वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाचा हा निर्णय. 108 रुग्णवाहिका सेवा नागरिकांसाठी ठरतीये जीवनदायिनी. गेल्या 11 वर्षांपासून रुग्णवाहिकेद्वारे 1,14,00,000 रुग्णांना मोफत सेवा दिली जाते. राज्यातील 1,20,000पेक्षा अधिक प्रवासी वाहनांना व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस आणि पॅनिक बटन बसवलं. दिल्लीमध्ये बसमध्ये सामूहिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर प्रवासी वाहनांमध्ये व्हीएलटी आणि पॅनिक बटन बसवण्याचं अनिवार्य केलेलं. पुणे शहरामध्ये पालिकेने 2 दिवसांमध्ये 4,132 फलक हटवले. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आता पालिकेची ही कारवाई. लोकप्रतिनिधींच्या नावांच्या पाट्या झाकण्याचं कामही सुरू. गेल्या वर्षभरात पुण्यातून धावल्या 96 विशेष लोकल रेल्वे गाड्या, तर 2 लाखांहून अधिक प्रवासांची सोय. तर पुणे ते दानापूर दरम्यान रेल्वेच्या अधिक 67 फेऱ्या. गौतम नवलखा यांना दिल्लीला जाण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी. सुनावणीसाठी मुंबईमधील विशेष एनआयए कोर्टामध्ये हजर राहावं लागणार. कोर्टाकडून हे स्पष्ट. नागपूरमध्ये वीज पुरवठा खंडित केल्यानं दुकानदाराचा वीज कर्मचाऱ्यांसोबत वाद. जरीपटका पोलीस ठाण्यामध्ये वीज वितरण अधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल. आरोपीकडून वीज कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीवरती गुन्हा दाखल. शरद मोहोळ खून प्रकरणी विठ्ठल शेलारची अटक. बेकायदा कोठडीतून सोडण्याचे न्यायालयाचे आदेश. विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे हा मोहोळच्या खुनाचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केलेला. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती सामूहिक लैंगिक अत्याचार. पीडितेला मारहाण करत जबरदस्तीने अत्याचार. या प्रकरणी 2 नराधमांना पोलिसांकडून. मनरेगा योजनेचं नाव आणि स्वरूप बदलणारं विकसित भारत जी रामजी विधेयक लोकसभेमध्ये मंजूर. काँग्रेससह विरोधी पक्षांकडून विधेयकाचा मात्र कडाडून विरोध. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी त्यांचा जुहू परिसरातील एक आलिशान फ्लॅट विकला. 3,20,00,000 रुपयांना फ्लॅटची विक्री. तर 13 वर्षांपूर्वी 1,25,00,000 रुपयांनी फ्लॅट खरेदी केलेला. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.